कोणताही कार्यक्रम असला की प्रमुख पाहुणे हवे असतात आणि प्रमुख पाहुणे श्री विकास काळे नागोण्याच्या वाडीचे अतिशय शैक्षणिक जाण असलेले व्यक्तिमत्व आहे. आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांच्या तळमळीसाठी नेहमी आम्ही ग्रुपला बऱ्याचदा आमच्या विद्यार्थ्यांचे काही पोस्ट, काही व्हिडिओ, काही फोटो टाकतो. तर त्या गावातली 2 लोक अशी आहेत की ती सतत कमेंट करून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. एक आमचे राजू भाऊ वंजारे ते गावात नसून सुद्धा आणि एक विकास काळे आहेत. ते सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे आज प्रत्यक्ष मार्गदर्शनाची संधी केलेली आहे. म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्ञानदान सीसीचा सध्या विद्यार्थी असलेला समर्थ उकार्डे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणार आहे. तर मी विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे पद भूषवावं आणि आमच्या छोटेखानी सत्काराचा स्वीकार करावा. टाळ्या वाजवा. क्या बात. घेते दुसरं. यानंतर समर्थ टोपे हा सुद्धा ज्ञानदान सीसीचा एक अत्यंत होतकरू असा विद्यार्थी आहे. त्याला सुद्धा आपण हे करू. तो करतोय आता समर्थ टोपे. आणि यानंतर विद्यार्थिनींकडून आदिती आलुरे या दोघी प्रमुख पाहुण्यांचं मुलींचं प्रतिनिधित्व करत स्वागत करत आहेत. खूप छान, खूप छान सर. खूप स्वागत तुमचं या ज्ञानदान सीसीच्या कार्यक्रमात. तर तू बस आता. छोटेखानी प्रस्तावना करतो. यांना सगळं माहिती आहे आमचं बॅकग्राऊंड. 2008 ला मी शिकत असताना दुसरे आपले मातीचे घर होते पूर्वी. एक दिवस माझ्या डोक्यात कल्पना आली किंवा आपण जे काही ग्रामर शिकून बसलो ते जर आपण शिकवलं तर कसं होईल. आणि तसं पण म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही एकदा शिकता, पण जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही दोनदा शिकता. शिकण्याचीच प्रक्रिया आहे. फक्त जेव्हा तुम्ही शिकवता, समजा मी शिकू लागलो तुम्ही ते दोनदा शिकू राहिलो. कारण की यांना शिकवताना आधी माझी प्रिपरेशन ते एक शिकणं झालं, प्लस मग मी यांना शिकू लागलो तर ते एक झालं. तर एक अफसर आमचा पुतण्या तो 7वीला होता. तर त्याला एक दिवस माझी कल्पना सांगितली की बस स्टँडवरती मुलं आहेत, त्यांना फक्त सांगून बघ असं असं येता का. आणि पहिल्या दिवशी 26 मुलं आले. आणि खूप मला आनंद वाटतोय सांगताना की त्या 26 पैकी 25 मुलं नागोण्याच्या वाडीची होती आणि एकच मुलगा आमच्या कानड गावचा होता. म्हणून मी नेहमी म्हणतो की भौगोलिक दृष्ट्या जरी ज्ञानदान सीसी कानडगाव मध्ये बसलेलं असलं तरी हे नागोण्याच्या वाडीचं कोचिंग आहे. कारण की 2008 ते 2025 आता इथं जर तुम्ही नजर मारली तिथं कानडगाव पेक्षा तुम्हाला नागोण्याच्या वाडीचे मुलं जास्त दिसतील. म्हणजे गेल्या 17 वर्षामध्ये सगळ्यात जास्त साथ कानडगाव पेक्षा सुद्धा नागोण्याच्या वाडीनं 2008 ला पण तेवढी दिली होती. आणि आता 2025 ला तुम्ही बघा इथं सगळे चेहरे जास्त बहुमतात तुमचे. म्हणून आमचं म्हणणं नेहमी आहे, म्हणून आम्हाला नागोण्याच्या वाडीबद्दल खूप आत्मीयता आहे तिथल्या विद्यार्थ्यांबद्दल. कारण की सुरुवात महत्वाची असते ना. 2008 ला जी काही छोटेखानी सुरुवात केली ती त्या 25 विद्यार्थ्यांनी जी काही साथ दिली त्याच्यावरच हा प्रवास पुढे पुढे आला. आणि आता आपण 17 वर्ष यावर्षी 8 फेब्रुवारीला मी पूर्ण केले. तर ही छोटेखानी प्रस्तावना आहे. तर आपण आपल्या आजच्या याला सुरुवात करू. सगळे जे ट्रॉफी जे सगळे मेडल आहे ती द्यायला आपण सुरुवात करणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण सगळं देणार आहे. तर कस करायचं, आधी पुरस्कार द्यायचे. अरे पुरस्कार द्यायच्या आधी पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, मागचा आपला रेकॉर्ड आहे खाली तुम्हाला जे भेटलेलं मटेरियल आहे ते खाली ठेवा. म्हणजे इकडं काय चालू आहे तिकडे तुमचं 100% ध्यान पाहिजे. ते घरी गेल्यावर तुम्ही पहा. याच्या आधी काय होतं, याला भेटलं की सगळे मुलं ते तुझी ट्रॉफी इकडे दाखव, तुझं हे दाखव, याच्यामध्ये हे होतं आणि कार्यक्रम निरस होतो. तुम्हाला भेटलेली गोष्ट ती तशी ठेवा, नंतर बाहेर जाऊन ती बघा. म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही कार्यक्रमात राहावं असं मला वाटतं. ठीक आहे, आपण पुरस्कारांपासून सुरुवात करू. निकाल आपण नंतर घेऊ. तुम्ही म्हणताल तसं तुम्हीच आजचे हिरो आहेत. जसं की आपण आत्ताच उल्लेख केला की 2 विद्यार्थी आहेत जे इथं बसले ना नवीन बॅचचे, त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल हा.
ह्या दोघांनी 4 महिन्यात एक सुद्धा सुट्टी मारली नाही. आमचा जो हजेरीपट आहे तिथे ये नाहीच, तिथे सगळे पीए यांच्या नावासमोर. आणि त्यांच्या त्या मेहनतीला आपल्याला गौरव करायचा. त्यांना हे प्रशस्ती पत्र, ही ट्रॉफी देतोय आपण, जेणेकरून की यांना यांच्या मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे. तर समर्थ योगेश टोपे आणि ऋषिकेश गोकुळ बेडके या दोघांनी संयुक्तरित्या हा पुरस्कार जिंकलेल्या. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खर तर बऱ्याचदा येतं ना, आपलं दुखतं, आपण सुट्टा मारतो, काहीतरी एक्सवायजेड होतं. 4 महिन्यात असं काही झालं नसेल का? झालं. परंतु या मुलांनी जिद्द बाळगली होती की बा आम्ही जिंकूच, आणि इव्हेंच्युअली त्यांनी तो जिंकलेला आहे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी एका एका विद्यार्थ्याला द्यायचं आहे. सगळ्यात आधी यायचंय समर्थ योगेश टोपे यानं. तिकडून उभं राहा. टाळ्या वाजवा. 8 फेब्रुवारीला तुमच्यापैकी कुणाला तरी हे मिळणार आहे. चलो, खूप खूप अभिनंदन. यानंतर ऋषिकेश गोकुळ बेडके हा शेतात राहतो आणि शेतात राहून सुद्धा यानं हे केलेले. ऋषी बेडकेसाठी का टाळ्या झाल्या पाहिजे? क्या बात आहे. खूप अभिनंदन आहे. ऋषीचं खूप मेहनत आहे. त्याच्या आजीचं खूप मोठं योगदान आहे त्याच्या शिक्षणामध्ये. त्याच्या आजीसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत आज. क्या बात आहे. खूप अभिनंदन. यानंतर आपण आताच हंबल चा उल्लेख केला होता. तर समर्थ ज्ञानेश्वर उकार्डे यानं द मोस्ट हंबल, म्हणजे या बॅचचा सगळ्यात नम्र विद्यार्थी. तो मुलांना सांगत होता की मुलांना शिस्तभंग करू नका, पण मुलं त्याचं ऐकत नव्हते. टाळ्या वाजवा समर्थ उकार्डेसाठी. क्या बात. शैतान बनना आसान है, साधू हर कोई नहीं बन सकता. टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा. क्या बात. ते खाली ठेवत चल याच्या नंतरचे सगळे पुरस्कार एक हाती समर्थाने जिंकलेले आहे. आपण जसे आता बघू लागलो ना, आपण हँडरायटिंग वर मेहनत करू लागलो, तर आमचं ठरलं होतं की या बॅच मध्ये सगळ्यात जास्त ज्यांनी चांगली हँडरायटिंग काढली त्याला आम्ही पुरस्कार देऊ. आणि आम्ही 3 परीक्षक नेमले होते. त्या परीक्षकांनी समर्थलाच सुचवलेला आहे. तर द मोस्ट चांगल्या हँडरायटिंगचा पुरस्कार सुद्धा समर्थ उकाडेला चाललेला आहे. टाळ्या झाल्या पाहिजे समर्थसाठी. त्याची वय जर तुम्ही पाहिली तर सगळ्यात चांगलं हस्ताक्षर आहे त्याचंच. क्या बात आहे. सर तुम्ही बस, आता हे मी देतो. आणि आपण जे रोज शिकतो त्याच्यावरती आपण एक टेस्ट घेतो. त्या टेस्टला आपण म्हणतो मॉनिटर ऑफ द डे, MOTD. आणि रोज आपण घेतल्यानंतर जो मॉनिटर होतो त्याला आपण रोजचा एक पेन देतो आणि त्याच्या त्या वहीमध्ये तशी मार्किंग करतो. आणि बॅच संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यानं सगळ्यात जास्त मॉनिटर ऑफ द डे होऊन पेन मिळालेला आहे त्याला आपण सरते शेवटी मेडल आणि ट्रॉफीनं सन्मानित करतो. तुम्हाला सगळ्याला माहित असेल की आधी त्याची घोषणा झालेली आहे. समर्थ उकार्डे यानं एकूण 38 वेळा मॉनिटर ऑफ द डे होत त्यानं या पुरस्कारावरती स्वतःचं नाव कोरलेलं आहे. तर ये रे वा, टाळ्या वाजवा. बस, खूप खूप छान, खूप छान. 2001 साली लगान हा चित्रपट आलता आणि फिल्म फेअर पुरस्कार असते. तर 11 पुरस्कार ते एकट्याच चित्रपटाने जिंकले होते. त्या चित्रपटाची आठवण मला आज आली. एक हाती या मुलानं सगळेच पुरस्कार जिंकलेले आहेत. आता आपण आपल्या याच्याकडे जाऊ, रिझल्ट कडे. हे तर पुरस्कार होतेच, तर आदिती किंवा अक्षरा किंवा भाग्यश्री सारख्या छोट्या मुली जेव्हा हे बघत असतील तर त्यांच्या मनात ही इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे की एक दिवस आम्ही सुद्धा हेच करून दाखवू. आता तुमची बॅच सुरू झाली, आम्ही सुद्धा रेग्युलर येऊ. मागच्या वर्षीचा पुरस्कार
प्रेक्षावरकरण मिळवलेला आहे रेग्युलरचा 2024चा. ती या गावची पाहुणी असून सुद्धा तिनं एक सुद्धा ऍबसेंटी लावलेली नाहीये. आम्ही लास्ट वेळ म्हणालो होतो पी फॉर प्रेक्षा जणू काय, तर दुसरा पुरस्कार ह्यांनी मिळवला. आता बघा, खरी कमाल, खरी धाकधूक असते ती निकालाची. विद्यार्थी किती हुशार असला तरी निकालाची धाकधूक काही केल्या जात नाही म्हणत. जो ढ असतो त्याच्याही मनातून जात नाही कसं, आणि जो पहिला येतो त्याच्या मनातून जातच नाही, कारण त्याच्यावर अपेक्षांचं ओझ असतं. आपल्या ज्ञानदान सीसीच्या पद्धतीनुसार आपण काय करतो, खालून वरती जातो नाही का, खालून वर जातो आपण. आज पण आपण खालून वरच जाणार आहे. सगळ्या युनिट टेस्ट मध्ये सुद्धा तो खालीच होता आणि याच्यात पण तो खालीच राहिला. ऋषिकेश गोकुळ बेडके. पण आनंद मला याचा आहे की टक्केवारी मात्र चांगली मिळवली, 83.5% मिळवलेत. जरी तो 5वा आला असला तरी टक्केवारी मात्र त्याने चांगली मिळवलेली आहे. एकूण 300 गुणांचा पेपर होता, त्यापैकी 250.5 गुण मिळवले त्यानं आणि 5वा क्रमांक मिळवलेला आहे. चलिये, अरमान मुजिम सय्यद यानं 4था क्रमांक मिळवलेला आहे खालून आणि त्याला 86% पडलेत. टाळ्या वाजवा. 86 किती पडले? 86. त्यानंतर 3रा क्रमांक मिळवलाय त्याचीच बहीण करिश्मा आजिम सय्यद हिनं. टाळ्या झाले पाहिजे तिच्यासाठी. चलिए, क्या बात है. किती पडले? 88% पडले. आणि माझ्या हातामध्ये 2 गुणपत्रिका आहेत समर्थ नावाच्या. ज्यावेळेस मी 2 समर्थ होते, एकमेकाचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. मुंबई इंडियन्स आणि CSK जसे आहेत तसे, पण CSK भारीच आहे का नाही. मुंबई इंडियन्स तर मुंबई इंडियन्स आहे असं लोक म्हणतात. आपल्याला क्रिकेट मधलं काही कळत नाही. आटीतटीचा प्रयत्न करून सुद्धा ट्रॉफी काही नागुण्याच्या वाडीला गेलेले नाही. समर्थ योगेश टोपे यानं 2रा क्रमांक मिळवलाय, त्याला 90% पडलेत. एकूण 300 गुणांचा पेपर होता, त्यापैकी त्याला 270.5% पडलेले आहेत. आणि मी आता प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस समर्थला द्यायचं आहे. टाळ्या वाजवा. थोडे कमी पडले, थोडा चांगला अभ्यास केला असता तर भारी राहिलं असतं, पण तू थोडक्यात भया कमी पडला. हरकत नाही, मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आता चाटेमध्ये गेल्यानंतर मात्र तुम्ही काय करायचं, आता समर्थ उकाड्याला हरवायचंय. टाळा वाजवा. प्रथम क्रमांक मिळवला समर्थ ज्ञानेश्वर उकारडे यानं. टाळा वाजवा. आणि 96% पडलेत बघा, 96% पडलेले आहेत. वाजवा पुन्हा टाळ्या. जल्दी. थँक्यू, धन्यवाद सर. तर अशा प्रकारे आपण बघितलं की एखाद्या विद्यार्थ्यानं जर मेहनत केली, बघा इतकं त्याच्या घरात आधीच लय मोठ्या ट्रॉफ्या होत्या, त्याच्या घरात आधीच खूप मोठे मेडल्स होते, आता पुन्हा मेडल्स आले. मी तर म्हणतो की हे सगळ्या गोष्टी जर फ्रेम केल्या तर अख्ख्या घराच्या भिंती व्यापून जातील. लोक फोटो लावतात ना, तर मी माग बोलकी लेखणी लिहायचो 2016-17ला. मी तिथं लिहिलं होतं की तुम्ही आपल्या घराबाहेर लिंबू मिरची लटकावण्यापेक्षा आपल्या मुलांना जे मेडल मिळालेले आहेत ते घराबाहेर लटकावा, जेणेकरून लोकांची शिक्षणावरची श्रद्धा वाढल. शिक्षणावर श्रद्धा नाही लोकांची,
शिक्षणावरची श्रद्धा वाढेल आणि शिक्षणामुळे अंधश्रद्धा जाते. मग लिंबू मिरची अंधश्रद्धेचा भाग आहे की तुम्ही आपल्या मुलांना मिळालेले जे मेडल्स आहेत ते घराबाहेर लिंबू मिरची ठिकाणी लटकावा. ते पाहून अनेकांची शिक्षणावरील श्रद्धा वाढेल आणि शिक्षणामुळे भविष्यात मग अंधश्रद्धा हे होईल. तर खूप धन्यवाद आपले. आता आपण थोडक्यामध्ये या मुलांचं मनोगत प्रमुख पाहुणे पण ऐकतील की ह्या गेल्या 3-3.5 वर्षामध्ये काय प्रवास राहिला, जेणेकरून हे जे बक्षीस मिळाले हे बक्षीस मिळवण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलेलं आहे. तर आम्ही सगळ्यात प्रथम आजचा विजेता असलेल्या समर्थाला बोलवतो. तू यायचा आहे आणि तुझं मनोगत करायचंय. तू फोटो. तर सर्वप्रथम इथं आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. माझे नाव समर्थ ज्ञानेश्वर काळे आहे आणि मी आता 7वी शिकतो. मला हा कोर्स शिकताना फार आनंद झाला, कारण मी जेव्हा इथे आलतो तेव्हा मला इंग्लिश अजिबात येत नव्हती. पण जेव्हा सरनी शिकलं बेसिक पासून तर पॅसिव्ह पर्यंत, मला आता इंग्लिश वाचता पण येते आणि बोलता पण येते. काही वेळेस इयत्ता 6वी मध्ये जेव्हा मी इथं होतो 10th शिकताना, तेव्हा मी 10th मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता आणि तेव्हा आमची पॅसिव्ह बॅच चालू झाली. पण ती बॅच काही चुकीमुळे आमची बंद पडली होती. त्या चुकीमध्ये मी नव्हतो, पण त्यात मला बी धरलं गेलं. नंतर मग इयत्ता 7वी मध्ये आल्यावर आमची डबल एकदा पॅसिव्ह बॅच सुरू केली आणि त्या बॅच मध्ये सुद्धा असं झालं. पहिल्या परीक्षेत माझा 5वा क्रमांक आला, पण त्यानंतर जेवढ्या परीक्षा झाल्या तेवढ्या ह्याच्यात मी प्रथम क्रमांकच मिळवला. फायनल मध्ये पण प्रथम क्रमांकच मिळवला आणि इथून पुढे जेवढ्या परीक्षा होतील तेवढ्या परीक्षेत मी प्रथमच क्रमांक मिळवणार आहे. एवढे बोलून आहे. यानंतर समर्थ टोपे आपलं मनोगत, आपला ज्ञानधन CC सोबत असलेला प्रवास आठवणी आपल्या समोर सादर करतो आहे. नमस्कार, माझे नाव समर्थ योगेश टोपे. मी आज येथे बसलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो. मला पॅसिव्ह बॅच शिकताना खूप भारी वाटले. टेन्स मध्ये पण मला शिकताना खूप भारी वाटले. टेन्स बॅचच्या शेवटच्या फायनल परीक्षेत मी सुद्धा दुसरा क्रमांक मिळवला आणि पॅसिव्ह मध्ये पण दुसरा. पण मी प्रथम क्रमांक येण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्याच्यानं ते होऊ शकलं नाही. इतके बोलून माझ्या भाषणात पूर्ण विराम देतो. यानंतर ऋषिकेश बेडके आपलं मनोगत सादर करणार आहे की हा 4 महिन्यातला अनुभव, रेग्युलर जाण्यापर्यंतची मजल. पुरस्कार अवघड आहे खूप, रेग्युलर पुरस्कार जिंकणं. नमस्कार, मी ऋषिकेश गोकुळ बेडके. आज मला हा रेग्युलर पुरस्कार मी रोज येत होतो म्हणून भेटला. मला या परीक्षेत काही बक्षीस मिळालं नाही, तर सरनी मला परत घेतलं तर मी पुन्हा प्रयत्न करीन. कोण आणखी? करिश्मा अजीम सय्यद. अरमान, आपण आता शहराकडे चाललेलो आहे. बाकी नवीन बॅच पैकी कुठे आहे? दिव्या टोपे, पंकजा काळे, श्रावणी. भाषण तर आपला स्थायी भाव आहे, त्याच्यामुळे भाषणाला नाही म्हणायचं नाही कधी. ये आदिती, भाग्यश्री, अक्षरा, राधिका. इकडे आणखी कुणी आहे का? नाही. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटी मी आजचे प्रमुख पाहुणे श्री विकास काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला शैक्षणिक अनुभव आणि आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आपल्याच गावचे मुलं आहे, आपलंच भविष्य आहे. स्वागत करू आपण टाळ्या वाजवून सरांचं. नमस्कार. सर्वप्रथम मी सरांचे या ठिकाणी हे करतो की मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या बॅचमध्ये बोलवण्याची संधी दिली. पहिले सर मला माझी बोलण्याचं म्हणजे ते डेअरिंगच नाही आहे, पण आता तुमच्या याला म्हणून मी नाही म्हणता आलं नाही. आपले संबंध, त्याच्यानंतर तुमची शिकवण्याची मुलाविषयी जिद्द, आणि आपण फार यापूर्वी पण मार्गदर्शन तुमचं वेळोवेळी आम्हाला झालेलं आहे आणि तुम्ही खूप चांगलं कार्य करताय.
त्या ठिकाणी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. आणि मुलांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो की सर तुम्हाला शिकवतात म्हणजे तुमचं भाग्य आहे की सरांचं मार्गदर्शन तुम्हाला भेटते. आमच्या काळामध्ये असं आम्हाला भेटत नव्हतं की मार्गदर्शन आम्हाला शिकवायचं कोणी सांगत नव्हतं की तुम्हाला हे सर शिकवत आहेत, तुमचं भाग्य आहे या गोष्टीचं. तुमचा या ठिकाणी वेळोवेळी परीक्षा घेतायत, तुमचा नंबर त्या ठिकाणी तुमची टेस्ट डेअरिंग वाढते. असं आमच्या काळामध्ये टेस्ट डेअरिंग म्हणजे समोर लोकांची येऊन बोलण्याची कोणाची पण हिंमत होत नव्हती. आणि आज सरामुळेच हा योग माझा आलेला आहे. आणि सर तुम्ही हे जे कार्य करतायत हे अतिशय योग्य आहे. कारण की आज खेडेगावातला मुलगा जेव्हा शहरा भागात जातो तेव्हा सगळ्या गोष्टीमध्ये कमी पडतोय. त्याच्या संग शहरी विद्यार्थी संघ आपल्या या ठिकाणी खेड्यागावाच्या मुलाची तुलना होऊ शकत नाही. हेच एकमेव आपण माग असलेपणाचं लक्षण म्हणता येईल आपण. त्या ठिकाणी या ठिकाणी मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही ह्या बॅच वेळोवेळी करा, सरांचं मार्गदर्शन तुम्हाला होतच राहील. सर खूप छान शिकवतात. आम्हाला त्या काळामध्ये सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. पण सरांचा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी एक संधी भेटायला पाहिजे होती, ती भेटली नाही. मार्गदर्शन झालेलं आहे. तुम्हाला शिकवतात सरांकडून जेवढं शिक्षण घेता येईल तेवढं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा आणि भावी आयुष्यामध्ये या ठिकाणी उज्ज्वल व्हा. कारण की शिकाल तरच शिकाल आणि वाचाल तरच वाचाल हे. आणि एक सांगू इच्छितो की आज विज्ञानाचे युग आहे सर. मुलं शिक्षणापासून वंचित होऊ राहिलेली. कारण की मोबाईल टीव्ही हे उपकरण, त्यामुळे मुलांना तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो मोबाईल वेळोवेळी आपल्याला मोबाईल टीव्ही तर याचा उपयोग करण्याची, कारण की ती काळाची गरज आहे. त्या युगाबरोबर चालावंच लागणार आपल्याला. म्हणतात ना जुनं ते सोनं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही शिका, वाचा आणि थोर विचारवंताचे विचार वाचा. त्यातून असे चांगले चांगले विचार घ्या आणि ते आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी अंमलात आणा. ठीक आहे. आणि सर आलेत, आपण आपल्या ज्ञानधन सीसीच्या वतीनं वेळातून वेळ ते आंबडला होते, वेळातून वेळ काढून त्यांनी आपल्या ज्ञानधन सीसीला वेळ दिली आणि तुम्हाला तुमच्या हस्ते बक्षीस तुम्ही स्वीकारली, त्यांनी दिली, मार्गदर्शन केलं. तर सर तुमचे धन्यवाद. भविष्यात सुद्धा कोणताच एक माणूस यशस्वी होऊ शकत नाही. अनेक लोकांचा पाठिंबा आला तरच, समजा मी एकटा काही करू शकत नाही. गाव करील तर राव करील अशी म्हणे. एकट्या माणसाने किती उड्या मारल्या तरी तो एकटा तो इतिहास घडवू शकत नाही. तुमच्यासारख्या शिक्षित लोकांचा पाठिंबा भेटला तरच मला वाटतं काहीतरी छोटे गाणे आपण बनवू. तर भविष्यात सुद्धा तुम्ही आम्हाला अशी साथ द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करतो.